आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मी आपल्या समोर घेऊन आलोय. फ्लिपकार्ट, अमेझॉन ह्यामध्ये आपण नेहमी आपल्या रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तू आपण घेत असतो, पण आपली त्या माध्यमातून फसगत होते हे आपल्याला कुठेतरी समजतं का? नाही ना. हा फार मोठा विषय आहे. दिनांक 19/1/2025 रोजी फ्लिपकार्ट वरून एक मोबाईल मागवला. ही त्याची पावती मित्रांनो याच्यासाठी दाखवते की नेहमी आपण काही ना काहीतरी विकत घेत असतो आणि फ्लिपकार्ट वरती जाऊन त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्याची पूर्ण माहिती घेत असतो. पण वेळोवेळी असं होतं की जेव्हा आपण ते वाचतो पण त्याच पद्धतीने आपल्याला ती गोष्ट येते का? नाही ना. अशीच एक घटना मी तुमच्या समोर मांडणार आहे. 19/1/2025 ला मागवलेला फोन हा 7 दिवसानंतर डिलिव्हर होतो. तो आल्यानंतर जो आपल्या घरामध्ये एक आनंद असतो, जो उत्साह असतो, आपल्या परिवारामध्ये आपण सगळ्यांना दाखवत असतो की हा बघा, हा माझा नवीन फोन आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांना सांगत असतो की मी फ्लिपकार्ट वरून मागवला. ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांना दाखवत सुटतो आणि तो एक आनंदाचा भाग आहे. हा आनंद काही क्षणाचा असेल तर 19/1/2025 रोजी ऑनलाईन मार्फत फ्लिपकार्ट वरून त्याने फोन मागवला. हा फोन त्याला 7 दिवसानंतर डिलिव्हर झाला आणि 7 दिवसानंतर डिलिव्हर झाल्यानंतर त्यांनी जो त्याचा आनंद होता हा सगळ्यांसोबत शेअर करायला सुरुवात केली, जो सगळ्यांचाच असतो बरं का. त्यानंतर 15 दिवस झाले तो फोन वापरत होता. 15 दिवसानंतर त्या फोनमध्ये ऑटोमॅटिक नेटवर्क जाण्याची सुरुवात झाली. आता हे काय नवीन? नेटवर्क सेटिंग मध्ये गेलो, सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या, ते काही बरं होईलच नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाला एक डॉक्टर लागतो. तो मोबाईल घेऊन आम्ही ओप्पो स्टोअर मध्ये गेलो. तो मोबाईल आम्ही ओप्पो स्टोअर मध्ये रिपेअरिंग साठी दिला असता आम्हाला एक धक्कादायक माहिती समोर आली आणि आमच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला विश्वासच बसला नाही. ती माहिती समोर आली. आम्ही त्यांना विचारलं, सर काय प्रॉब्लेम झालाय? ते म्हणे, सर तुमच्या मोबाईलची वॉरंटी ही संपलेली आहे. आम्ही त्यांना बोललो, सर हा फोन 19/1/2025 ला आम्ही फ्लिपकार्टद्वारे मागवला, मग याची वॉरंटी कसं काय संपू शकते? ते म्हणे, सर त्यांनी दाखवलं, हे बघा सर मॅन्युफॅक्चरिंग याच्यावरती 2023 ची आहे. तेव्हा आम्हाला कळालं की आमची फ्लिपकार्टद्वारे ऑनलाईन रित्या फसवणूक झाली. त्यानंतर आम्ही फ्लिपकार्टला ऑनलाईन रित्या तक्रार दिली. ओप्पो स्टोअरला पण गेलो, तिथे पण तक्रार दिली, पण तिथे कुठल्याही प्रकारचं समाधान आमचं अद्यापही झालं नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की जशी आमची फसगत झाली तशी उद्या तुमची होऊ नये आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांची फसगत होणार नाही. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.